तरुणांनी समाज संस्था देशासाठी पुढाकार घेऊन योग्य निर्णय घेणे आणि अशा विचारांची क्षमता असलेलं नेतृत्व म्हणजे आमचे नितीन भैया पाटील यांचं देखील आपण होर्डिंग पाहतोय. सोबतच दुसऱ्या बाजूला वैभव दादा यांचं देखील आपण होर्डिंग पाहतोय. वैभव दादांची वैशिष्ट्ये सांगायची झाली तर आत्मविश्वास, प्रबळ इच्छाशक्ती, स्वतःवरती विश्वास ठेवून नेहमी पुढं चालत राहणं, सोबतच मराठवाडी गावातील तरुणांना घेऊन पुढं चालत राहणं, दूरदृष्टीचा विचार करून योग्य निर्णय घेणं, अशा विचारांचं नेतृत्व म्हणजे आमचे वैभव भैया. जाऊया आता मैदानाच्या आतमध्ये. मॅट लावते सुरुवात. पहिलाच बॉल कोळेकरवाडी संघाकडून. अजय आणि मनोज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम सावंतवाडी या संघाकडून आपण पाहतोय. पहिला चेंडू निर्धावालाय आणि 3 षटकांचा हा सामना आहे मित्रांनो. क्रिकेटच्या खेळामध्ये तुमच्याकडे टीम वर्क असणं गरजेचं असतं मित्रांनो. स्वतःबरोबर सांघिक जबाबदारी देखील घ्यायची असते आणि इथं गोलंदाज स्वतःबरोबर स्वतःच्या संघानं दिलेली जबाबदारी योग्यरित्या बरेचसे पार पाडत असताना आपण पाहतोय. 3 षटकांचा सामना आहे हे जाणलंय गोलंदाज अनिकेत यांनी. अचूक टप्पा, टप्प्यावरती योग्य नियंत्रण, योग्य दिशा, योग्य लाईन, योग्य वापर आणि पहा स्लोअर वनचा योग्य वापर आणि इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून चाललाय. चेंडू चाललाय तुरु 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 सीमारेषेच्या दिशेनं. तिथं सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. दरम्यान 2 धावा कंप्लीट झालेत परंतु रोशननं कमाल बेमिसाल चेंडू रोखला. टॅलेंट आहे. रोखण्याचं वाट माझी वादळे होतील आतुर, जरी डोळ्यांत गेली धूळ तरी थांबण्यात उसंत नाही. चेंडू मिडॉपला होता आणि रोशन मिडॉनला होता. अंतर खूप त्यानं कव्हर केलं आणि इथे लॉफ्ट केला चेंडू आणि इथे एक टप्पा, दुसरा टप्पा, सुसाट बुंगाट झिंगाट, चौकार येतोय. सुंदर फटका बॅटर अजय यांच्या बॅटमधून. 6 धावा धावफलकावरती प्राप्त झालीत. सुंदर क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. आतापर्यंत एकूण 4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 6 धावा धावफलकावरती येऊन पोहोचलेत. पुढचा बॉल इथे मात्र डीजे तेजस यांना डीप मध्ये ठेवलंय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलाय. ज्याप्रमाणे गोलंदाजी फेकी करतायत गोलंदाज अनिकेत, त्याला अनुसरून क्षेत्ररक्षण एक सिंगल येईल आणि एका सिंगल बरोबर धावफलकावरती 1 धाव ऍड केली जाते. एकूण धावा आहेत 7 धावा. दुसऱ्या फेरीची मॅच. दोन्ही संघ विनर ठरलेत. 1-1 सामना जिंकलेत. पुढचा बॉल. सुंदर फटका. चेंडू निसटलाय. आता मात्र चेंडू चाललाय तुरु तुरु सीमारेषा पार. दमदार येतोय. चौकार. अलॉंग द ग्राउंड चेंडू खेळून काढला. चेंडू मैदानासोबत बोलत चालत अगदी निवांत संतगतीने निघून गेला. इनफिल्ड फक्त कव्हरच्या दिशेला चेंडू 4 धावांच्या गतीनं प्राप्त झाला. 11 धावा धावफलकावरती येऊन पोहोचलेत. क्रिकेटचा अद्भुत असा खेळ, अद्भुत या विश्वामध्ये आज प्रत्येकाच्या मनोमंथनामध्ये जणू उत्साहाचा सागर निर्माण झालाय आणि या उत्साहाचा सागर टीम मंगलमूर्ती मराठवाडी यांनी कैलासाची संदीप परशुराम पवार यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेला उत्साहाचा सागर, त्याचं नाव म्हणजे श्री मंगलमूर्ती चषक. गणरायाच्या नावाचा गुणगान वाढवणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. फक्त पाहत नाही तर आपल्या तालुक्यातील खेळाडूंचा खेळ देखील पाहतोय. जमला सर्वांचा मेळ, रंगला क्रिकेटचा खेळ, अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सोबतच असलेली ही झाडी आणि मधोमध सजलेलं क्रीडांगण. फुल टॉस बॉल त्याच्यावरती घणाघाती वार केलाय आणि चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषा पार पार. दमदार ठोकलाय षटकार. आपण पाहू शकतो स्क्रीनवरती अगदी स्लोवर गतीचा चेंडू होता. लोअर फुल टॉस होता. योग्य दिशा, योग्य लाईन, ताकदीचा योग्य वापर आणि 6 धावा भेटलेल्या आहेत बॅटर यांना.
पुढचा बॉल इथे इथे बोटातील जादू आहे. कलात्मक रचनात्मक हा चेंडू होता. बोटातील जादू, अंगातील कला, गुण, कौशल्य, जिद्द, चिकाटी, ध्यास आणि कर्तृत्वाचा इतिहास रचायचा आहे गोलंदाज मनोज यांना. पुन्हा एकदा ज्यासाठी मनोज जाणले जातात ना, लेग ब्रेक सुरेख फेकी करतात. माफ करा, अजय आहेत गोलंदाजी मार्क वरती. पुन्हा एकदा चेंडू पाठवला हवेत, ढगात आणि इथे डीजे आहेत. डीजे आहे तर डीजे बजेगा. डीजे यांच्या माध्यमातून आज कामगिरी सुरेख राहिली. सुरेख क्षेत्रक्षण वाजवा डीजे. जाऊयात आपण मैदानाच्या दिशेने. विकास सर देखील आले, त्यांचं देखील आगमन झालंय. त्रिमूर्ती टीम आज पूर्ण सेट आलेला आहे. त्या सर्व संघाचं देखील आपण अभिनंदन करूया. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. अजय यांची अफलातून कामगिरी आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती अजय यांनी षटकार खाल्लाय. तदनंतर अजय यांनी करामत केली आहे, जादू केली आहे. षटकाची होते सांगता. 2 षटकाखेरीच धावपलकावरती धावा आहेत. एकूण धावा 17 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा जर विचार करायचं म्हटलं ना, तर पहिल्या चेंडूवरती षटकार खाल्लाय. तदनंतर 2 चेंडू डॉट, पुन्हा विकेट घेतली आणि पुन्हा 2 चेंडू डॉट. संकेत गोलंदाजी मार्क वरती. कॅप्टन कूल टीम कोळेकरवाडी संघाचे कॅप्टन कूल संकेत मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये ज्या वेळेला अत्रेवाडी संघाची धावसंख्या गतीनं चालली होती, त्यावेळेला त्या गतीला स्टॉप लावला होता. फक्त 3 धावा खर्च केल्या होत्या. त्यातील सुद्धा एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात, म्हणजे फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. आता तीच दिशा पुन्हा एकदा मैदानात पाहायला भेटेल का? परंतु पहिला चेंडू पहिला चेंडू हवेत होता आणि पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का लागतोय टीम सावंतवाडी या संघाला. मनोज बॅक टू द डगआउट. दुसरी विकेट येते. शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन. मनोज बाद होतील. सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ अशी स्पर्धा आपण पाहतोय. आज प्रत्येक जण आनंदाने प्रफुल्लित झालाय, कारण आजचं नियोजन आयोजन पाहायला गेलं ना, तर मंगलमूर्ती मराठवाडी म्हटलं ना, तर इथं नियोजनाची कोणतीही कमतरता नसते. कित्येक जणांनी कॉल केले. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील कोहिनूर सुद्धा याच मराठवाडीच्या मातीतला आहे. या मराठवाडी धरणाच्या पाण्याची चव खूप वेगळी आहे. सकाळच्या सत्रामध्ये भरत सरांनी चर्चा केली होती. या वांग मराठवाडी खोऱ्यातील खेळाडूंची चर्चा केली होती. वाईट बॉल आलाय दरम्यान आणि वाईटच्या माध्यमातून एक धावपलकावरती. चर्चा अशी होती की या भागातील खेळाडू पाटण तालुक्यामध्ये प्रभावी असतात. नितीन सर सातत्यानं गणेश असेल, अमित असेल, पॅडी असेल, संकेत असतील, असे कित्येक खेळाडू या वांग मराठवाडी खोऱ्यातील अगदी पाटण तालुक्याचं नाव साता समुद्रापारपर्यंत घेऊन गेलेत. चांगलं काम राहिलंय संपूर्ण खेळाडूंचं.
या पाड्यामध्ये ताकद आहे जिद्दीची, या पाड्यामध्ये ताकद आहे एकाग्रतेची आणि या पाड्यामध्ये ताकद आहे माणुसकीची, जिव्हाळ्याची आणि आत्मविश्वासाची आणि आत्मसन्मानाची ताकद आमच्या वांग मराठवाडी खोऱ्याची आहे मित्रांनो. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुका म्हटलं ना तर गर्द झाडींनी सजलेला हा तालुका, उंचच उंच डोंगर आणि निळं आकाश आणि या आकाशामध्ये दरी खोऱ्यामध्ये वसलेला आपला पाटण तालुका. सातत्यानं जर पाहायला गेलं तर ढेबेवाडीतून रोज निघणाऱ्या ज्या मुंबईच्या दिशेनं रवाना होत असणाऱ्या बसेस असतात ना, या बसमधून कित्येक नवीन लोक नवीन स्वप्न घेऊन या मातीमध्ये येत असतात. दरम्यान आपण जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल येतोय. 18 धावा धावपलकावरती आहेत. सुंदर ही स्पर्धा आपण पाहतोय. जो वातावरणामध्ये सकाळच्या सत्रामध्ये जो मॉइश्चर होता तो आता थोडासा रिलीज झालाय. बॅटिंग होते मैदानाच्या आतमध्ये. चेंडू बॅट वरती येत आहेत. इथे चेंडू हवेत आहे. पकडला जातोय झेल. चिकू पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना आपल्याला पाहायला भेटतोय. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का लागतो टीम सावंतवाडी या संघाला. संकेत त्यांना ओळखलं जातं शेवटच्या षटकामध्ये ब्रेक थ्रू चांगल्या रीतीने लावत असतात. स्टॉप चांगला लावतात टीम कोळेकरवाडीचे कॅप्टन कूल. मनामध्ये जिद्द असते संघर्ष करण्याची आणि डोक्यामध्ये विचार असतो जिद्द शांत रीतीने कशी आपण यशस्वीरित्या घेऊन जातो. चला बॅटर आपण थोडंसं स्पीड वाढवायचं आहे कारण आजच्या दिवसामध्ये आपल्या खांद्यावरती खूप बोजा आहे, खूप ओझा आहे. 32 संघ आपल्याला या टुर्नामेंटमध्ये खेळवायचा आहे. याचं आयोजन योग्यरित्या कमिटीनं केलेलं आहे. त्या वेळेबरोबर आपल्याला खेळायचं आहे आणि वेळेबरोबर आपल्याला लढायचं आहे आणि वेळेबरोबर आपल्याला मंगलमूर्ती चषकामध्ये इतिहास घडवायचा आहे मित्रांनो. स्लोवर वन अक्रॉस द बॅट खेळून काढलाय. अलॉंग द कार्पेट एक सिंगल येईल. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड होईल. 19 धावा धावपलकावरती. कॅप्टन कूल यांनी या षटकामध्ये कूल ठेवले. वातावरण अगदी थंडीत असलं. गुलाबी थंडीमध्ये शांततेची चादर पसरवली गोलंदाज संकेत यांनी. डान्सिंग डाऊन द विकेट. बॉलच्या टप्प्यापर्यंत धावून खेळण्याचा प्रयत्न परंतु बॉल आणि बॅटचा तितकाच खास संपर्क नाहीये. वंडीच्या स्वरूपात एक धाव धावपलकावरती ऍड होते. संकेत शांत आहेत परंतु शांतीत क्रांती करत आहेत. आणि आपल्या रोहन यांनी गोल्डन बॅग या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे. जसा विचार गोल्डन तसं मन देखील सोन्यासारखं, माणूस देखील सोन्यासारखा या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा आपण पुनश्च एकदा स्वागत करूया. या आयोजनामध्ये सातत्यानं त्यांची धडपड खूप राहिली आहे. याच्यानंतर टॉस केला जाईल. टॉससाठी यायचा आहे. कॉल दिला जातोय. टीम त्रिमूर्ती धामणी आणि काळेश्वर 11 अंबवडे या दोन संघामध्ये टॉस होईल. माननीय आदरणीय सुहाजी पवार यांच्या शुभास्ते होईल टॉस. त्रिमूर्ती 11 धामणी आणि काळेश्वर 11 अंबवडे या दोन संघामध्ये टॉस होईल. माननीय आदरणीय सुहाजी पवार आणि माननीय आदरणीय शरदजी पवार यांच्या शुभास्ते होईल टॉस. चला टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. आपण जास्त वेळच करणार नाही आहोत. सोबत आपले दोन्ही मान्यवर माननीय आदरणीय सुहाजी पवार, माननीय आदरणीय शरदजी पवार यांच्या शुभास्ते होईल टॉस. एका साईडला त्रिमूर्ती 11 धामणी तर दुसऱ्या साईडला काळेश्वर 11 अंबवडे.
हॅलो हॅलो. चेक. टॉस केला जातोय. एका साईडला त्रिमूर्ती इलेव्हन धामणी तर दुसऱ्या साईडला काळेश्वर इलेव्हन अंबवडे. या दोन संघामध्ये मॅच होते. दरम्यान मॅचच्या अगोदर होते मॅचची नाणेफेक. माननीय आदरणीय सुहाजी पवार आणि माननीय आदरणीय शरदजी पवार यांच्या शुभास्ते होते नाणेफेक. कॉल कोण करते? काळेश्वर इलेव्हन अंबवडे संघाचा कॉल. प्लीज सर, स्पिन इन द कॉइन, कॉइन इन द स्पिन. छापा काटा आणि काटा पडलेला आहे. विकास सर नाणेफेक जिंकले. तत्पूर्वी एक तुमच्याकडे मी क्वेश्चन घेऊन येतो. ज्या वेळेला संघाचं नेतृत्व आपण करत असतो, संघाची नैतिक जबाबदारी घेऊन खेळण्याचं एक जिद्द मनामध्ये असते, काय सांगाल? जिद्द असते की खेळण्यात. खेळण्याची जिद्द असते. संपूर्ण संघ घेऊन तुम्ही इथपर्यंत येऊन खेळत असता आणि गावात बसून आपल्या गावातील गावकरी ही स्पर्धा पाहत असतो. प्रत्येक आपली हालचाल पाहत असतो, काय सांगाल? पाहत असतात यूट्यूबवर ऑनलाईन असल्यामुळे सगळे बघतात. सगळे बघतात आणि आता नाणेफेक तर जिंकले. आता सगळ्यांनीच बघितले, आपल्या धामणी गावच्या आई भराडी मातेनं आपल्याला कौल दिलाय. तर डिसिजन काय असेल? डिसिजन सांगतो एक 5 मिनिट. शनिवार असल्यामुळे पोरं आले. म्हणजे आज शनिवार असल्यामुळे मुलांचा थोडासा प्रॉब्लेम आहे. डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तुम्हाला शुभेच्छा. जाऊयात आपण टीम काळेश्वर इलेव्हन अंबवडे या संघाकडे जाऊयात. सर, डिसिजन पेंडिंग ठेवलाय. जर तुमच्या बाजूने डिसिजन आला असता तर तुमचा निर्णय काय होता? फिल्डिंगचा. फिल्डिंगचा निर्णय होता. तुम्हाला देखील तोच प्रश्न असेल, विकास यांना विचारला होता की ज्या वेळेला तुम्ही संघाचं नेतृत्व करत असता, एक संघाची जबाबदारी आणि गावात देखील आपण नाव घेऊन इथं खेळत असतो, तर कशा प्रकारे खेळ करायचा असतो? चांगल्या प्रकारे खेळायचा असतो, कारण आपल्या गावातील लोक आपल्याला बघत असतात. गावातील लोक आपल्याला बघत असतात, सोबत आपला खेळ देखील पाहतात आणि त्याच्यामुळे आपण आपल्या गावाचं नाव कसं जपता येईल याच्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा. सर, आपण जास्त वेळ आता खर्च करणार नाही आहोत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं, सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. प्लीज सर, भरत सर, हो टू कॉम्बॉक्स. धन्यवाद श्रीकांत सर. पहिलाच लॉफ्टेड फटका पाहिला. चेंडू अगदी स्वीपर कव्हरला जातोय. 2 धावा धाव फलकावरती जोडल्या जातील. उमेशच्या बॅटमधून पाठलाग करायचा 25 धावांचा. प्रथम बॅटिंग करत असताना जय हनुमान सावंतवाडी. निसर्गाच्या रम्य नगरीमध्ये वसलेलं गाव म्हणजे सावंतवाडी. अगदी पावसाळ्यात येथील भात शेती पाहण्याजोगी असते. ओ, चांगला बॉल यावेळेस बॉडी लाईन अटॅक केलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज मनोज उर्फ मन्या सुर्वे. चांगली गोलंदाजी, वेगाचा वापर आणि चेंडू प्रॉपर होता अगेन्स्ट दी उमेश कोळेकर. कोळेकरवाडीचा राजा, हिटमॅन. पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफुटला जाऊन स्वीपर कव्हर सीमारेषा बाहेर. हा जातोय अगदी खाडीपूल मार्गे मुंबईच्या मरीन ड्राईव्हला. कव्हर ड्राईव्ह चौकार. वेलकम डीजे. हो, चांगला बॉल यावेळेस. डॉट बॉल बायच्या स्वरूपात 1 धाव येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक श्री छत्रपती इलेव्हन कोळेकरवाडी संघाचा जाऊन पोहोचेल 7. आज चिकूला ओपनिंगला करत असताना आपण पाहतो पहिला मॅच मध्ये देखील दमदार खेळी राहिली. हा फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक निवडला आणि त्याच्या हातामध्ये जाऊन समावतोय. बिग विकेट, ह्यूज विकेट फॉर दी जय हनुमान सावंतवाडी संघासाठी. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय गोलंदाज मनोज उर्फ मन्या. चांगली गोलंदाजी. चल अनिकेत, प्लीज मित्रा स्पीडअप मध्ये यायचंय.
7 वरती पहिला झटका लागलाय श्री छत्रपती कोळेकरवाडी संघाला, परंतु दोन्ही जोडी कोळेकर ब्रदर्स अँड कंपनी मैदानाच्या आतमध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली भागीदारी निभावली होती या दोन्ही भावांनी. चिकू आणि त्याच्या सोबत अनिकेत कोळेकर छोटा भीम. व पहिलाच बॉल खेळत होता, परंतु शेवटचा बॉल निर्धाव येतोय. मनोजचा षटक, चांगला स्पेल समाप्त. एक चौकार, एक डबल आणि एक सिंगल आणि एक विकेट, ही होती त्या ओव्हरची कहाणी. आणि आपल्या यशस्वी षटकानंतर रोखून ठेवलंय श्री छत्रपती कोळेकरवाडी संघाला 7 या आकड्यावर. बारा चेंडू 18 धावांची गरज. व्हाईट बॉल येतोय दरम्यान. सुंदर फटका, सुंदर तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव येते जिंकण्यासाठी. 25 धावांचा पाठलाग सुरू आहे. पंचवीस धावांचा पाठलाग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकतो गोलंदाज मात्र रोखतोय. 25 धावा सहजासहजी बनवून देणार नाहीये. चिकाटी आहे, जिद्दी आहे, मेहनती गोलंदाज आपण पाहतोय. आणि इथे चेंडू हवेत हवेत, काय घडेल. आणि इथे नजर हटी तो दुर्घटना घटी. आणि बघता बघता क्या छूटा दिल टूटा, तब तक बल्लेबाज ने आपके नजरों के सामने 2 रन लुटा. 2 धावा चोरलेत आणि या चोरट्या 2 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत. यावेळेला पहा चेंडू हवेत, आसमानी फायर. आणि इथे मात्र पकडला जातो झेल. विकेट होईल पतन. या ठिकाणी हर्ष देखील आले, त्रिमूर्ती संघातील एक स्टार खेळाडू, त्यांचं देखील आपण आगमन करूया. आणि पाटण तालुक्यातील चिता आहे. चिता, तुम्हाला विनंती आहे, टॉस तुम्ही जिंकलाय, डिसिजन लवकर आमच्यापर्यंत घेऊन या. मॅचला पण करूया पुन्हा एकदा सुरुवात. मॅचनं आता कलाटणी घेतली, मॅचनं चित्र बदललंय आणि गोलंदाजानं चकवा दिलेला फुलटॉसचा चेंडू याच्यात फलंदाज बाद झालाय. चला नवीन बॅटर लगेच यायचंय टीम कोळेकरवाडी. आपण वेळ खर्च करणार नाही आहोत मित्रांनो. आपल्याला स्पीड मध्ये मॅच कव्हर करणं अत्यंत बंधनकारक आहे.
मॅच फिरवल्याची चर्चा सुरू आहे नितीन सर. मॅच फिरत नसते, मॅच फिरवणारा हवा असतो, तो असतो सुपर हिरो कॅप्टन. स्वतः मॅच चित्र बदलण्यासाठी ज्या वेळेला राजमुद्रा 11 आत्रेवाडी सोबत मॅच सुरू होती त्यावेळेला सुद्धा कलाटण्याच्या क्षणी मोमेंटोच्या वेळेला संकेत मैदानाच्या आतमध्ये उतरले होते. त्यावेळी त्यांनी चित्र बदललं होतं. कॅप्टन कूल, शांत, संयमी, योग्य विचारसरणी, कल्पक बुद्धीचा योग्य वापर, स्वतःच्या विचारांवरती असलेलं योग्य नियंत्रण याचा खेळ ते जमवतात. परंतु इथे दरम्यान गोलंदाजानं चूक केली. वाईट बॉल आलाय आणि वाईटच्या माध्यमातून आणखीन एक धावपलकावरती ऍड होते. 12 धावा धावपलकावरती. 25 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. मुकेश पुन्हा एकदा तयार. सुंदर गोलंदाजी मुकेश. काम तमाम. दांडी 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 गुल. लाकूड तोड गोलंदाजी. चर्चा सुरू आहे टीम सावंतवाडी यांची. ऐकत नाहीयेत आज, कोणाचं ऐकणार नाहीयेत, कारण ते आज ऐकतायत आपल्या स्वप्नांचा पाठलाग करण्याचा प्रवास ऐकतायत. आणि दरम्यान डीजे तेजस मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एकूण धावा आहेत धावपलकावरती 12 धावा. 13 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मंजिले उन्हीं को मिलते हैं जिनके हौसले बुलंद होते हैं. शेवटच्या क्षणी आता काय घडेल. 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 7 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम कोळेकरवाडी या संघासाठी. हा चेंडू खूप महत्वपूर्ण आहे. मुकेश यांनी या मॅच मध्ये रंग भरलाय. मुकेश यांनी मॅच मध्ये जान ओतली आहे. हा देखील चेंडू सुरेख आहे. डी झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि फक्त एक धाव येईल. चेंडू राहिलेत आता 6 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत 12 धावा. 6 चेंडू 12 धावा. 12 धावा 6 चेंडू असं चित्र आता मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपलं गेलंय. चर्चा जरूर होईल परंतु आपण दीर्घकाळ मित्रांनो चर्चा करू शकणार नाही आहोत. आपल्याला स्पीडअप ठेवायचा आहे. स्पीडअप राहणं मित्रांनो अत्यंत आवश्यक आहे. स्पीडअप मध्ये आपल्याला स्पर्धा कव्हर करायची आहे. 6 चेंडू आणि 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता आहे. टीम सावंतवाडी आपण जास्त वेळ यूज करणार नाही आहोत मित्रांनो. लगेच तुम्हाला स्पीडअप ठेवायचा आहे. 6 चेंडू आणि 12 धावा. मागच्या षटकामध्ये मुकेश यांची राहिलेली दमदार, जोमदार आणि रुबाबदार गोलंदाजी. अचूक टप्पा, योग्य लाईन, योग्य दिशा, योग्य विचार याचा योग्य वापर करून चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आता चेंडू राहिलेत 6. धावा बनवायच्या आहेत 12. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा. आता काय घडेल मॅच मध्ये. 6 चेंडू 12 धावा. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आपण पाहतोय. अजय स्ट्रायकिंग एंड वरती. अजय बॅटिंग करत आहे. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 6 चेंडू 12. पहिलाच बॉल आणि इथे हुलकावणी दिलीये. चकवा खाल्लाय. दरम्यान दुसरी देखील धाव कंप्लीट होत असताना धावचीत. 1 धाव 1 विकेट आली आहे. धाव घेणं गरजेचं होतं कारण इथं धावायचं आहे. सरासरी 200च्या स्ट्राईक रेटने धावा बनवायच्या आहेत म्हणजे इथं धावणं गरजेचं आहे. सरासरीपेक्षा तुम्हाला आता जास्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. दरम्यान रोशन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला आहेत. 5 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा एजे तयार. अजय. सुंदर गोलंदाजी, सुंदर रणधुरंदर, अफलातून गोलंदाजी. 4 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 11 धावा.
या वेळेला पहा कानावरती होता आणि ताबडतोड तोडफोड नाही होणार. तडजोड इथे पाठवला चेंडू लांब 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 लचक सीमारेषेच्या बाहेर. षटकार. उद्गारवाचक चिन्ह. कित्येक जणांनी आता कमरेवरती हात ठेवलेत. गोलंदाजाचं आतापर्यंत पूर्ण वर्चस्व राहिलं होतं, परंतु हे वर्चस्व या एका फटक्याने आता फेटाळून लावलंय. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये आता जान भरलीये, मॅच मध्ये जिद्द पेटवलीये. बॉलर सुद्धा अजय आहे आणि बॅट्समन सुद्धा अजय आहे. एक तर धाव कंप्लीट आणि इथे बघता बघता दुसरी देखील धाव कंप्लीट झालीये. अजय विरुद्ध अजय हा सामना रंगलाय, कलगीतुरा रंगलाय. मॅच कुठे होती, मॅच कुठे आलीये. 6 मध्ये 12, 5 मध्ये 11. 2 चेंडू राहिलेत आणि आता 3 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू 3 धावा. इथे इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू निघून गेलाय आणि बघता बघता दुसरी देखील धाव. मात्र काय घडेल, पंचांचा डिसिजन. आणि इथं पोचलाय की नाही, धक 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 वाढले. काळजाचा ठोका चुकलाय. पंच सांगतील तोच निर्णय, कारण आज आमचा देवावरती विश्वास नाही. आमचा देव म्हणजे आमचे पंच आहेत. पंचांचा डिसिजन पाहणं आवश्यक. चेकआउट केले जात आहे, तदनंतर निर्णय येईल. आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. धक्का लागलाय टीम कोळेकरवाडी या संघाला. आता चेंडू राहिलाय, 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. पंच ऑन फील्ड जो आपण डिसिजन द्याल तोच ग्राह्य धरला जाईल, कारण कॅमेऱ्यावरती काही शो होत नाहीये. विकेटचं पतन. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. चला टीम कोळेकरवाडी शेवटचा बॉल, 2 धावांची आवश्यकता. हा शेवटचा 1 चेंडू 2 धावा महत्वाच्या आहेत. 1 चेंडू 2 धावा, 2 धावा 1 चेंडू. स्पीड ठेवायचं आहे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. टीम त्रिमूर्ती 11 धामणे आपण आपला डिसिजन लवकरात लवकर पाठवायचा आहे मित्रांनो. विकास सर आपला डिसिजन पाठवायचा आहे. 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस स्पर्धेचा नियम. महत्वपूर्ण चेंडू. शेवटचा 1 चेंडू राहिलाय. शेवटच्या 2 धावा बनवायच्या आहेत. एका साइडला गोलंदाजी करते टीम सावंतवाडी, दुसऱ्या साइडला छत्रपती 11 कोळेकरवाडी. 1 चेंडू आणि 2 धावा. पहा आग ही धगधगते, उष्ण झळा ही भगभगते, अतिजीर्णता उदासीनता ही भगभगते. या अग्नीला दोस्त कर, वास स्वतःला उद्ध्वस्त कर. आणि इथं गोलंदाजानं कोळेकरवाडी संघाला उद्ध्वस्त करत असताना स्वतः बरोबर स्वतःच्या संघाला पुढच्या फेरीत घेऊन गेलाय. जिद्द, चिकाटी, ध्यास, मेहनत याच्याचा आज रचला जाईल इतिहास. वेल डन टीम सावंतवाडी. हार्ड लक बॅड लक टीम छत्रपती 11 कोळेकरवाडी. आपला देखील खेळ मित्रांनो चांगला होता, फक्त आपण थोडेसे कमी पडलात. टीम सावंतवाडी संघातील
प्लेयर ऑफ द मॅच किताबाचा मानकरी राहिलेत अजय यांना विनंती